जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या परिवारात सिंह राशीच्या सर्व भक्तांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय भावनांनी भरलेला आशेचा किरण दाखवणारा आणि नात्यांचे महत्त्व नव्याने जाणवून देणारा आहे. आयुष्यात काही व्यक्ती अशा असतात ज्या आपल्या जीवनात येतात आणि त्यांच्या आगमनाने घरातील वातावरण, मनातील विचार आणि भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. प्रत्येक भेट ही योगायोग नसते. काही भेटी आपल्याला धैर्य देतात, काही विश्वास देतात आणि काही नव्याने जगण्याची प्रेरणा देतात. म्हणूनच आजचा हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सिंह राशीच्या अनेक व्यक्तींना अलीकडच्या काळात अनेक चढउतारांचा सामना करावा लागला असेल. काही स्वप्ने अपूर्ण राहिली असतील, काही नाती दुरावली असतील आणि काही अपेक्षा पूर्ण झाल्या नसतील. पण प्रत्येक अंधारानंतर प्रकाशाची चाहूल लागते. तसेच प्रत्येक कठीण काळानंतर नवीन संधीही येतात. जीवनात आशा जिवंत ठेवणारा माणूसच पुढे जातो. म्हणून भूतकाळातील वेदना मनात साठवून न ठेवता नवीन सुरुवातीचे स्वागत करण्याची तयारी ठेवा. कधीकधी एखाद्या व्यक्तीचे फक्त नाव जरी कानावर पडले तरी जुन्या आठवणी जाग्या होतात. काही आठवणी डोळ्यात पाणी आणतात, तर काही मनात नव्याने विश्वास निर्माण करतात. जीवनात भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा एक उद्देश असतो. काही व्यक्ती आपल्याला योग्य मार्ग दाखवतात, काही संकटातून बाहेर पडण्याची प्रेरणा देतात, तर काही आपल्या घरात प्रेम, आपुलकी आणि आनंदाची नवी ज्योत पेटवतात. या काळात तुमच्या आयुष्यात एखादी नवीन ओळख निर्माण होऊ शकते किंवा एखादा जुना संपर्क पुन्हा येऊ शकतो. अशा वेळी भावना आणि विवेक यांचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका, पण प्रत्येक संधीकडे संशयानेही पाहू नका. समोरच्या व्यक्तीचे विचार, वागणूक आणि कृती यांचे शांतपणे निरीक्षण करा. योग्य व्यक्तीची ओळख ही शब्दांपेक्षा तिच्या कृतीतून अधिक स्पष्ट होते. घरातील वातावरण, कुटुंबातील नाती आणि आपलेपणाची भावना यांना या काळात विशेष महत्त्व असेल. मोठ्यांचा आशीर्वाद, लहानांचे प्रेम आणि परस्परांवरील विश्वास यामुळे अनेक अडचणी सहज दूर होऊ शकतात. स्वामी समर्थांवरील श्रद्धा, सकारात्मक विचार आणि सातत्याने केलेले चांगले कर्म हेच खऱ्या अर्थाने सुख आणि समाधानकारक ठरते. त्यामुळे कोणतीही परिस्थिती आली तरी धैर्य सोडू नका. मनात आशा ठेवा आणि चांगल्या विचारांवर ठाम राहा. मित्रांनो, हा व्हिडिओ आध्यात्मिक प्रेरणा आणि राशी आधारित सामान्य मार्गदर्शन म्हणून सादर करण्यात आला आहे. प्रत्येक व्यक्तीचे अनुभव, परिस्थिती आणि निर्णय वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा वैयक्तिक, आर्थिक किंवा कौटुंबिक निर्णय स्वतःच्या विवेकाने घ्या. मित्रांनो, आता या विषयाचा खरा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आयुष्यात काही व्यक्ती अशा असतात की त्यांचे अस्तित्व आपल्या जीवनात शांतपणे प्रवेश करते, पण त्यांचा प्रभाव मात्र खूप खोलवर जाणवतो. त्या व्यक्तीचा आवाज, तिचे शब्द, तिचे साथ किंवा तिच्या आठवणी आपल्या मनाला पुन्हा जगण्याची प्रेरणा देतात. सिंह राशीच्या अनेक व्यक्तींना या काळात नातेसंबंधाचे महत्त्व अधिक जाणवू शकते. काहींना जुन्या आठवणींनी भावुक केले जाईल, तर काहींना एखाद्या खास व्यक्तीची उणीव प्रकर्षाने जाणवेल. परंतु लक्षात ठेवा, प्रत्येक आठवण ही दुःख देण्यासाठी नसते. काही आठवणी आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात. कदाचित तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे जिने कठीण काळात तुमचा हात सोडला नाही. जेव्हा सर्व मार्ग बंद झाले होते तेव्हा तिने तुम्हाला धीर दिला. जेव्हा मन निराश झाले होते तेव्हा तिचे आशेचा दिवा पेटवला. अशा व्यक्तीचे महत्त्व वेळ गेल्यानंतर अधिक जाणवते. अनेकदा आपण यश, पैसा आणि प्रतिष्ठेच्या मागे धावत असताना आपल्या जवळच्या माणसांच्या प्रेमाची किंमत विसरून जातो. पण आयुष्याच्या एखाद्या वळणावर पुन्हा मागे वळून पाहताना समजते की खरे सुख हे नात्यांमध्ये दडलेले असते. सिंह राशीच्या व्यक्ती स्वभावाने धाडसी, आत्मविश्वासू आणि मनाने मोठ्या असतात. ते स्वतःच्या लोकांसाठी कोणतीही गोष्ट करण्यास तयार असतात. मात्र कधीकधी ते आपल्या भावना मनातच दडवून ठेवतात. बाहेरून मजबूत दिसणारे हे लोक आतून खूप संवेदनशील असू शकतात. म्हणूनच या काळात स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहा. ज्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात खरोखर महत्त्वाच्या आहेत त्यांना तुमच्या भावना व्यक्त करा. प्रेम, कृतज्ञता आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहू नका. काही सिंह राशीच्या व्यक्तींना या दिवसात एखादा जुना मित्र, नातेवाईक किंवा परिचित पुन्हा भेटू शकतो.
बराच काळ तुटलेला संवाद पुन्हा सुरू होऊ शकतो. एखादा फोन, एखादा संदेश किंवा अचानक झालेली भेट मनाला खोलवर स्पर्श करून जाऊ शकते. अशा वेळी अहंकार बाजूला ठेवा, मनातील कटुता दूर करण्याचा प्रयत्न करा, कारण काही नाती जपली तर आयुष्यभर आधार देतात. कौटुंबिक जीवनातही सकारात्मक बदल घडू शकतात. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. एखादी चांगली बातमी मिळू शकते किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये पुन्हा एकदा जवळीक वाढू शकते. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद आणि छोट्यांचे प्रेम हेच खरे भाग्य असते. ज्यांच्या घरात प्रेम, आदर आणि विश्वास असतो त्या घरात सुख आपोआप येत असते. त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीला वेळ द्या, त्यांचे मन समजून घ्या आणि शक्य तितके प्रेमाने वागा. काम आणि व्यवसायाच्या बाबतीतही हा काळ आशादायी ठरू शकतो. काही नवीन संधी तुमच्या समोर येतील, पण प्रत्येक संधी स्वीकारण्यापूर्वी तिचा नीट विचार करा. मेहनत, शिस्त आणि संयम यामुळे खरे यश मिळते. इतरांच्या प्रगतीकडे पाहून निराश होऊ नका. तुमचा मार्ग वेगळा आहे आणि तुमची वेळही वेगळी असू शकते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि सतत प्रयत्न करत राहा. आरोग्याच्या बाबतीत स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी झोप घ्या, मन शांत ठेवा आणि सकारात्मक विचार करण्याची सवय लावा. कधीकधी शरीरापेक्षा मन अधिक थकलेले असते, त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ काढा. प्रार्थना करा, ध्यान करा आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. श्रद्धा मनाला धैर्य देते आणि संकटांना सामोरं जाण्याची शक्ती देते. मित्रांनो, जीवनात येणारी प्रत्येक व्यक्ती कायमची आपल्या सोबतच राहील असे नाही. काही लोक थोडा वेळ आपल्या आयुष्यात येतात आणि अमूल्य शिकवण देऊन पुढे निघून जातात, तर काही लोक आपल्या सुखदुःखाचे कायमचे सोबती बनतात. म्हणूनच कोणत्याही नात्याची किंमत कमी समजू नका. ज्या लोकांनी तुमच्या चेहऱ्यावर हसू आणले, कठीण काळात तुमच्या पाठीशी उभे राहिले आणि तुमच्यावर निस्वार्थ प्रेम केले, त्यांचे आभार मानायला विसरू नका. कारण खरे धन हे पैशात नसते, तर आपल्या माणसाच्या प्रेमात आणि विश्वासात असते. स्वामी समर्थांच्या कृपेवर विश्वास ठेवा, चांगले कर्म करत राहा आणि मनात आशेचा दिवा सदैव प्रज्वलित ठेवा. योग्य वेळ आल्यावर आयुष्य तुम्हाला अशाच लोकांची भेट घडवेल, जे तुमच्या घरात आनंद, समाधान आणि प्रेमाची नवीन पहाट घेऊन येतील. आणि त्या क्षणी कदाचित तुमच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू दुःखाचे नसतील, तर कृतज्ञतेचे आणि आनंदाचे असतील. मित्रांनो, जीवनात येणारी प्रत्येक व्यक्ती ही काही ना काही कारणाने आपल्या प्रवासाचा भाग बनते. काही जण आपल्याला आनंद देतात, काही जण अनुभव देतात, तर काही आपल्या आयुष्याला योग्य दिशा दाखवतात. म्हणून कोणतीही व्यक्ती भेटली की तिच्याबद्दल घाईघाईने मत बनवू नका. तिच्या कृती, स्वभाव आणि प्रामाणिकपणातून तिचे खरे व्यक्तिमत्व ओळखण्याचा प्रयत्न करा. संयम आणि विवेक हेच तुमचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. सिंह राशीच्या व्यक्तींनी या काळात स्वतःवरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नये. अनेक वेळा आयुष्य आपल्याला कठीण प्रसंगातून पुढील मोठ्या आनंदासाठी तयार करत असते. त्यामुळे भूतकाळातील वेदना विसरून नवीन संधीचे स्वागत करा. कुटुंबातील नाती जपा, मोठ्यांचा आदर करा आणि लहानांवर प्रेम करा. घरात प्रेम, विश्वास आणि एकोप्याचे वातावरण असेल तर सुख आणि समाधान आपोआप तुमच्या दारात येईल. स्वामी समर्थांवरील श्रद्धा, सत्कर्म आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर कोणतीही अडचण लहान वाटू लागते. रोज मनापासून प्रार्थना करा, चांगल्या विचारांचा स्वीकार करा आणि दुसऱ्यांच्या भल्यासाठी शक्य तेवढे कार्य करत राहा. खरे सुख केवळ धनात नसते, तर आपल्या माणसाच्या प्रेमात, विश्वासात आणि मनशांतीत असते. म्हणून आपल्या नात्यांची जपणूक करा आणि प्रत्येक दिवस कृतज्ञतेने जगा. मित्रांनो, ही माहिती आध्यात्मिक प्रेरणा आणि राशी आधारित सामान्य मार्गदर्शन म्हणून सादर करण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तीचे अनुभव, परिस्थिती आणि निर्णय हे वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा वैयक्तिक, आर्थिक किंवा कौटुंबिक निर्णय स्वतःच्या विवेकाने आणि आवश्यक असल्यास संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त असे नक्की लिहा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा. अशाच राशी भविष्य, आध्यात्मिक प्रेरणा आणि स्वामी समर्थांच्या कृपेने प्रेरित नवीन व्हिडिओसाठी स्वामी गुरुकृपा हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचला जाईल. स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो. तुमच्या घरात सुख, शांती, आरोग्य, समृद्धी आणि आनंदाचे आगमन हो हीच स्वामीचरणी, दत्तचरणी प्रार्थना करतो.
मित्रांनो, भेटूया अशाच प्रकारच्या आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.